एका जंगलात एक छोटा जलाशय होतं. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला एकटेपणा जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या जलाशयाच्या जवळच्या झाडाच्या खालून एका बिळातून एक उंदीर बाहेर निघाला. त्या उंदीराने बेडकाला विचारले की, मित्रा, काय झाले, तू उदास का बरं आहेस? यावर बेडकाने उत्तर दिले की, मला कुणीही मित्र नाही, ज्याच्याकडे मी मनमोकळे गप्पा करू शकेन. त्याचे म्हणणे ऐकून उंदीर म्हणाला, अरे, आजपासून मीच तुझा मित्र आहे असे समज. मी नेहमी तुझ्याबरोबर राहीन. असं ऐकून बेडूक आनंदी झाला. ते दोघे मित्र तासनतास गप्पा करायचे. आपल्या मनातले एकामेकांना सांगायचे. कधी बेडूक उंदीराच्या बिळात जायचा, तर कधी उंदीर जलाशयाजवळ गप्पा करायला यायचा. दिवस सरत गेले. एके दिवशी बेडकाच्या मनात आले की, मी तर उंदराच्या घरात जातो, पण कधी उंदीर माझ्या जलाशयाच्या घरात येत नाही. याला कसे काय माझ्या घरात आणू? असा विचार करत त्याला एक युक्ती सुचली. त्याने उंदराला म्हटले की, मित्रा, आता आपली मैत्री खोल झाली आहे. असं काही करावं की एकमेकांची आठवण आल्यावर त्याची जाणीव झाली पाहिजे. पण आपण काय करावे? धूर्त बेडूक म्हणाला की, यासाठी आपण एका दोरीचे एक टोक तुझ्या शिपटीला आणि दुसरे टोक माझ्या पायाला बांधून द्यावे. आपल्याला एकामेकांची आठवण आल्यावर लगेच दोरी ओढा, म्हणजे कळेल. उंदराला बेडकाच्या धूर्तपणाचे काहीच माहीत नव्हते, म्हणून तो असं करायला तयार झाला. बेडकाने त्या उंदराच्या शेपटीला दोरी बांधली आणि स्वतःला देखील दोरीचे एक टोक बांधले आणि लगेच पाण्यात उडी मारली. तो आनंदी होता, कारण त्याने विचार केलेली युक्ती काम करत होती. त्याच्यासह उंदीर पण पाण्यात पडला, परंतु त्याला काही पोहता येत नव्हते. तो पाण्यात बुडून मेला. या सर्व प्रकाराला एका बाजावरून बघत होता. त्याने मेलेला उंदीर बघून त्याला लगेच तोंडात दाबण्यासाठी खाली आला आणि उंदीराला घेऊन गेला. त्या उंदराच्या शेपटीला बेडूक बांधला गेला होता, त्यामुळे तो देखील त्या बाजाचा शिकार बनला. अशा प्रकारे बेडकाला देखील आपले प्राण गमावावे लागले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.